आज आपण तिळाची चटणी करणार आहोत। तर तिळाची चटणी, खमंग चटणी अशी आपण आज तिळाची करणार आहोत। तीळ हे आपल्या शरीराला पौष्टिक असतात, आरोग्यदायी असतात। बऱ्याच पारंपरिक पदार्थात तिळाचा उपयोग केला जातो। असे उष्ण असल्यामुळं याला आपण हिवाळ्यातच जास्त वापरतो। त्याचं कारण हे खूप उष्ण असतात। तर हे उन्हाळ्यामध्ये आपण कमी खातो। तर यासाठी लागणारं साहित्य आपण आता बघूयात। तर हे तीळ घेतलेत, ह्या कुंड्याने आपण, हे अशी वाटी, मोठी वाटी आहे कुंडा टाईप, त्याने तीळ घेतले। तर आपण 1.25 चमचा तिखट घेतलेले, 1 चमचा जिरं घेतलेले आणि पाऊण चमचा मीठ घेतलेले। तर अशा प्रकारे ह्याचं साहित्य आपण करणार। आता तीळ जे आहेत ते आपण हे स्वच्छ करून, धुवून, स्वच्छ करून, निवडून घेतलेले आहेत। त्यामुळं आणि हे जे तिखट मीठ आहे ते आपण घेतलेलंच आहे। आता आपल्याला तीळ भाजावयास घ्यायचे आहे। तर लसूण जो आहे ना तो ऐच्छिक आहे। लसूण आपल्याला चालत नाही ना स्वयंपाकात, देवाला नैवेद्याला। त्यामुळं आपल्याला जर कधी खायचं असेल तर आपण घालू शकता, पण मी साधीच करायलेली आहे तिळाची चटणी। तर तीळ आपण आता भाजावयास गॅस चालू करू आणि तीळ आपण भाजावयास घेऊ। चालू करूया। आता आपण गॅस चालू करूयात आणि कढईमध्ये तीळ भाजायला घेऊयात। आपण कढई तापलेली आहे थोडीशी। आता आपण तीळ भाजायला घेऊया। चांगले खमंग लाल होईपर्यंत मस्त गुलाबी कलरवर आता हे भाजून घ्यायचे। सोनेरी रंगावर मस्त तीळ भाजून घेऊयात। तीळ भाजण्यामध्ये 5-10 मिनिटं लागतात भाजण्यासाठी बरं का। 8 किंवा 10 मिनिटं लागतात हे तीळ भाजायला। मंद आचेवर भाजायचे। आता आपण ही पहिली फ्लेम थोडी मोठी केली, 2 मिनिटं कढई गरम होईपर्यंत। आता आपण मंद आचेवर भाजून घेऊया। आता हे खमंग भाजलेले आहेत बघा, सोनेरी रंगावर भाजलेले आहेत। एकदम छान बघा, कलर पण बदलला आहे ह्याचा। किती छान किती छान कलर आलेला आहे। सोनेरी कलर आला असा तांबूस, आणि सुवास पण खूप छान येतोय ह्याचा। हे आता पूर्ण भाजलेले आहेत। आता आपण फ्लेम बंद करून टाकू, नाही थंड करायला ठेवूयात आपण। आता आपले तीळ थंड झालेले आहेत। आता बघा, आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात घेऊयात। यामध्ये आपण ह्याच चमच्यानं 1 चमचा जिरं घेतलेले आहेत। ह्याच चमच्यानं 1.25 चमचा तिखट घेतलेला आहे आणि ह्याच चमच्यानं पाऊण चमचा आपण मीठ घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपण आता हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया। आहा, काय छान झालेली आहे चटणी। ही झाली आपली खमंग चटणी तयार। खूप छान कलर पण खूप छान आलेला आहे याला, सुवास पण खूप छान येत आहे। खूपच छान झालेली पौष्टिक आरोग्यदायी अशी चटणी। आणि ही खाऊन पाहिल्यावर तर एकदम छान होते ही अशी ही आरोग्यदायी चटणी। कलर, चव ही खूप छान होते याची। नक्की करून पहा, आस्वाद घ्या। सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।